नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेच भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, शोषितांचे मुक्तिदाते म्हणून ओळखतो. पण त्यांची एक ओळख आहे जी तितकीच किंबहुना जास्तच क्रांतिकारी आहे, आणि ती म्हणजे एक लेखक आणि एक विचारवंत म्हणून. आज आपण त्यांच्या याच पैलूवर प्रकाश टाकणार आहोत, जिथे त्यांनी शब्दांना शस्त्र बनवलं आणि सामाजिक क्रांतीची एक जबरदस्त मशाल पेटवली. कधी विचार केलाय का की एकच व्यक्ती कायदा, अर्थशास्त्र, राजकारण या सगळ्या क्षेत्रांमध्ये पारंगत असेल आणि त्याच वेळी एक महान लेखक सुद्धा असेल? हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? पण महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं लेखन केवळ ज्ञान देण्यासाठी नव्हतं, तर समाजाच्या मनात घर करून बसलेल्या चुकीच्या विचारांच्या थेट मुळावर घाव घालण्यासाठी होतं. चला तर मग बाबासाहेबांच्या याच क्रांतिकारी लेखनाची ताकद आज आपण अनुभवूया. आपण त्यांची पुस्तकं केवळ ग्रंथ म्हणून नाही, तर सामाजिक बदलासाठी घडवलेली तीक्ष्ण, धारदार बौद्धिक शस्त्र म्हणून अभ्यासणार आहोत. आणि हो, जर तुम्हाला बाबासाहेबांचा हा पैलू जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असे महत्त्वाचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर या बौद्धिक युद्धाची सुरुवात होते त्यांच्या सर्वात स्फोटक आणि गाजलेल्या ग्रंथाने, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, म्हणजेच जाती निर्मूलन. तुम्हाला माहितीये का, या ग्रंथाचा जन्मच मुळी एका संघर्षातून झालाय. 1936 साली बाबासाहेबांना एका परिषदेत भाषणासाठी बोलावलं होतं. त्यांनी भाषण लिहिलं, पण त्यातले विचार इतके जहाल, इतके थेट होते की आयोजकांनी ते भाषणच रद्द केलं. पण बाबासाहेब थांबणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी तो ग्रंथ स्वतःच्या पैशांनी छापला आणि संपूर्ण देशात विचारांचं एक वादळ निर्माण केलं. आणि हा ग्रंथ खरंच जातीव्यवस्थेवर केलेला सर्वात तीव्र आणि तर्कशुद्ध बौद्धिक हल्ला होता. यात त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की जातीव्यवस्था ही फक्त श्रमाची विभागणी नाही, तर ती श्रमिकांचीच विभागणी आहे. ही एक ग्रेडेड इनइक्वालिटी आहे, म्हणजे श्रेणीबद्ध विषमता, जिथे प्रत्येक जात स्वतःला श्रेष्ठ आणि आपल्या खालच्या जातीला कनिष्ठ समजते. विचार करा, हा मुद्दा आजही किती महत्त्वाचा आहे. फक्त वर्तमानावर हल्ला करून बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांना हे पक्क माहीत होतं की समाजाची मानसिकता बदलायची असेल तर त्यांच्या इतिहासाच्या संकल्पनांनाही आव्हान द्यावं लागेल. आणि याच विचारातून त्यांनी आपलं पुढचं शस्त्र उचललं. 1948 मध्ये त्यांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ प्रकाशित केला. यातून बाबासाहेबांनी प्रस्थापित इतिहासाला थेट आव्हान दिलं. शूद्र कोण होते, त्यांचा इतिहास काय होता, यावर त्यांनी एक पूर्णपणे नवीन आणि क्रांतिकारी विश्लेषण जगासमोर ठेवलं. त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं की शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते. या एका सिद्धांताने वर्षानुवर्ष चालत आलेल्या उच्च-नीचतेच्या समजुतींना केवढा मोठा हादरा दिला असेल. इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोनच त्यांनी दिला. आता आपण त्यांच्या वैचारिक प्रवासाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या विचारांचा, चिंतनाचा आणि तत्त्वज्ञानाचा कळस होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. द बुद्ध अँड हिज धम्म हा बाबासाहेबांचा अखेरचा ग्रंथ. यामध्ये त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचं अत्यंत सखोल आणि आधुनिक दृष्टिकोनातून विश्लेषण केलं. या ग्रंथाचं महत्त्व या एका गोष्टीवरून समजतं की महापरिनिर्वाणाच्या काही दिवस आधीच त्यांनी याचं लिखाण पूर्ण केलं. म्हणजे अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं हे कार्य अविरतपणे चालू होतं. ही त्यांची अदम्य इच्छाशक्ती होती. तर मग या सगळ्या लेखनातून आपल्याला काय दिसतं? यातून आपल्याला दिसतो तो म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा एक भक्कम आणि अजरामर असा वारसा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाबासाहेबांची पुस्तकं ही केवळ अभ्यासाची साधनं किंवा बौद्धिक व्यायाम नव्हता. ती अन्याय आणि शोषणाच्या भिंती पाडण्यासाठी आणि एका नवीन समतावादी भविष्याची पायाभरणी करण्यासाठी तयार केलेली शक्तिशाली हत्यारं होती. खरं तर त्यांची लेखणी ही तलवारीपेक्षाही जास्त धारदार होती. जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची ही ओळख महत्त्वाची वाटली असेल तर या माहितीला एक लाईक, थम्सअप नक्की करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत हे नक्की शेअर करा. कारण बाबासाहेबांचा हा वैचारिक वारसा प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. अशाच माहितीपूर्ण सादरीकरणासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, त्या बेल म्हणजे आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय भीम.